हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूस किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट टेस्टी चवदार नाश्ता. चला तर मग बनवूयात. नाश्ता बनवण्यासाठी मी एक कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी गरम करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये आपण बटाटे उकडायला शिजायला टाकत आहेत. तुम्ही बघू शकता मी 4 ते 5 बटाटे उकडण्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त बटाट्याची क्वांटिटी जास्त घेऊ शकता. आता आपण याला टोपण लावून घेऊन याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेऊयात. कारण आपल्या नाश्त्यासाठी एकदम मऊ बटाटा हवा आहे, त्याच्यामुळे आपण एकदम त्याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घेऊयात. तुम्हाला पण जर झटपटीत छोटीशी भूक लागली असेल तर तुम्ही बनवून खाऊ शकता. एकदम अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे आणि एकदम चटपटीत चवदार लागतो. तुम्ही बघू शकताय. आणि जेवढं होईल तेवढं आपण घरचं खातो ना, तेवढं आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं. बाहेरचं आपल्याला माहिती नसतं किती दिवसाचं तेल वगैरे आहे, त्याच्यामुळे आपण बाहेरचं होईल तेवढं स्किप करत जा. जास्त बाहेरचं खात जाऊ नका. कारण आजकाल कसंही बनवतात, कसल्याही तेलामध्ये कितीही दिवसाचं तेल असतं. ते पार काळं झालेलं असलं तरी पण त्याच्यामध्ये बनवतात. त्यांना काय विकण्याशी मतलब असतं. आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपण होईल तेवढं घरचा नाश्ता वगैरे बनवून खात जा. आणि हा नाश्ता बनवायला फक्त आपल्याला 5 मिनिट लागणार आहेत. बटाटा उकडून घेतला ना, त्याच्यानंतर फक्त 5 मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि आपल्या बाळांना वगैरे पण खायला खूप छान आहे. जेव्हा आपल्याला छोटीशी भूक लागते तेव्हा आपण हा नाश्ता झटपट बनवून खाऊ शकता. घरी आपलं जेवढं खाईल तेवढं आपलं हेल्दी राहतो आपण. तुम्ही बघू शकता आता आपल्या कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण कुकरचं टोपण काढून घेऊयात. हा मस्त बटाटा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय आपला एकदम मऊ शिजलेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. बटाटा गरम असल्यामुळे पोळतोय ना, त्याच्यामुळे आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचा आपण कव्हर काढून घेऊयात. आता जास्त पोळत असेल तर आपण थंड पाणी टाकून घेऊ शकता. बघू शकता कव्हर इझिली निघते, म्हणजे आपला बटाटा एकदम छान आणि मऊ शिजलेला आहे. आता आपले सगळं बटाट्यांचं कव्हर काढून झालेलं आहे. आता आपण याला छान मॅश करून घेऊयात. आपल्याला नाश्त्यासाठी बटाटा एकदम छान मऊ आणि एकदम छोटा पाहिजे आहे, त्याच्यासाठी आपण याला एकदम छान मॅश करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय बटाटा खूप गरम आहे, आणखी त्याच्यातून वाफा येत नाही. आपलं बटाटा छान मॅश झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे, 1 वाटी बारीक कट केलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 वाटी बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे, 1 वाटी पोहे घेतले आहेत. आपले डेली खातो ना आपण नाश्त्याला, ते पोहे घेतलेले आहेत. एकदम छान छान निसून आणि एकदम भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकते. आता यामध्ये आपण एक एक टाकून घेऊयात. आता आपण हिरवी मिरची घेतलेली आहे छोटी कट करून छोट्या पीसेसमध्ये, ती हिरवी मिरची टाकून घेऊयात. आपण कोथिंबीर आणि लसण घेतलेलं आहे, तो पण टाकून घेऊयात. आपण कांदा कट करून घेतला आहे बारीक, तो पण टाकून घेऊयात. तुम्हाला जर एक्स्ट्रा भाज्या वगैरे टाकून घ्यायची असेल तर तुम्ही ते पण टाकून घेऊ शकता. जसं की तुम्ही याच्यामध्ये ना पालक टाकू शकता. तुम्हाला तुमचे बाळ जर पालक वगैरे खात नसतील तर याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर ते नक्की खाणार, कारण त्यांना समजणार याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते खाणार. पालक मेथी टाकू शकता. तुम्ही ज्या पालेभाज्या आहेत ना तुम्हाला ज्या आवडतात ना ते नक्की टाकू शकता. माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही आहेत. आता 1 वाटी मैदा टाकलेला आहे, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि आपण इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे, तो पण थोडासा याच्यामध्ये टाकूयात. कॉर्नफ्लॉवर मी
नाश्ता कुरकुरीत बनवायसाठी घेतला आणि 1 वाटी बाउलमध्ये घेतलेला आहे ना, 1 वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, जे आपल्याला स्लरी बनवायची आहे नंतर, त्याच्यामुळे घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता आता मी मसाला डबा घेतलेला आहे. सगळ्या गोष्टी मसाला डब्यामध्ये ठेवायच्या, म्हणजे आपल्याला कधी कधी लक्षात राहत नाही ना, कधी कधी आपल्याला काही काही गोष्टी टाकायच्या विसरतात, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मसाला डब्यामध्ये ठेवायच्या. आता आपण 1 वाटी हळद एक चमचा आपण हळद घेतलेला आहे, 1 चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा आपण धनेपूड घेतलेले आहे आणि 1 चम्मच आपण गरम मसाला घेतलेला आहे. तुमच्या बटाट्याची क्वांटिटी वगैरे जास्त असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्ही जास्त स्पायसी खात असेल तर जास्त तिखट टाकू शकता. आपण इथं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. मी लाल तिखट कमी टाकलेलं आहे, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे. पण हिरवी मिरची जास्त तिखट नसल्यामुळे मी लाल तिखट पण थोडं एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. आता पण याला छान मिक्स करून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकताय पीठ एकदम व्यवस्थित मळलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पण बघू शकताय तुम्ही, एकदम छान व्यवस्थित मळलेलं आहे. चला तर मग आता आपण आपला नाश्ता बनवायला चालू करूयात. आपण हाताला पीठ चिकटणार नाही याच्यामुळे आपण हाताला तेल लावून घेतलेलं आहे. आपण नाश्त्यासाठी थोडंसं पीठ घेतलं आहे. तुम्ही बघू शकता असं मी शेप देत आहे याला. मग तर अशा शेपमध्ये आपण सगळं नाश्ता बनवून घेऊयात. हाताला तेल लावल्यामुळे कसलंही चिकटत नाही, तुम्ही बघू शकताय. हा नाश्ता खरंच खूप हेल्दी वगैरे आहे. तुम्ही याच्यामध्ये पालक वगैरे ॲड केल्याच्या नंतर ना खूप छान, तुम्हाला खरंच आवडेल. तुम्ही नक्की करून बघा एकदा घरी. तर आपण छोट्या छोट्या पीसेसमध्ये बघू शकता तुम्ही, एकदम मी असा शेप देत आहे. तुम्हाला जसं आवडतो त्या शेपनुसार तुम्ही करू शकता. आता मी याला व्यवस्थित छान शेप दिला आहे. आता आपण याला स्लरीमध्ये डीप करून घेऊयात. जे आपण मगाशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली होती त्याच्यामध्ये आपण याला डीप करून घेऊयात. आता हे छान डीप झालेले आहेत. आता याला रव्यामध्ये टाकून घेऊयात. रवा लावून घेऊयात वरून आपण. खूप हेल्दी आहे. तुम्ही बनवून खाऊ शकता. तुमचे लहान लेकरं वगैरे असतील तर त्यांना पण बनवून खाऊ शकता. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लहान बाळांसाठी एकदम छान आणि एकदम पौष्टिक सूप बनवणार आहे. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ माझा बघा. आता आपलं हे झालेलं आहे तयार करून. तुम्ही बघू शकता आपण किती व्यवस्थित याला मैदा वगैरे कॉर्नफ्लॉवर आणि रव्यामध्ये डीप करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण राहिलेले पण घेऊयात करून. याला कुरकुरीतपणा यावं म्हणून आपण ना कॉर्नफ्लॉवरची स्लरी आणि रवा घेतलेला आहे. आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावण्याचं मूळ कारण म्हणजे याच्यामध्ये तेल जास्त राहत नाही ना, तर आणि कुरकुरीतपणा एकदम छान येतो आणि क्रंची होतात आपले. त्याला तर मग आपलं तेल गरम झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय तेल एकदम गरम झालेलं आहे. याच्या अगोदर मी एक लेअर काढला होता, त्याच्यामुळे आपलं तेल थोडंसं काळं आहे. याच्यामध्ये रवा पडलेला आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं तेल काळं झालेलं आहे. पण काहीच प्रॉब्लेम नाही, घरचं तेल असल्यामुळे आपण वापरू शकता. आता याला छान हाय फ्लेमवर पहिल्यांदा आपण तेल गरम करून घेतलं. आता लो फ्लेमवर याला एकदम फ्राय करून घ्या. जोपर्यंत आपलं क्रंची होत नाही आणि गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करून घेऊयात आपण. तुम्ही बघू शकता एकदम छान फ्राय होत आहेत. बाहेरचा नाश्ता वगैरे खाण्यापेक्षा आपलं घरी बनवलेलं कधीही हेल्दी, कधीही छान. आता आपण याला थोडंसं परतून घेऊया. ते एका साईडनं भाजलेले आहेत व्यवस्थित. हाय फ्लेमवर असल्याच्या नंतर सारखं आपण याला परतून घेऊयात, कारण ते फक्त खालून करपतात, भाजलेले जात नाहीत. तर तुम्ही बघू शकता एकदम छान भाजलेले आहेत. याला गोल्डन कलर आलेला आहे. आपण याला काढून घेऊयात.
तुम्ही बघू शकता एक नंबर झालेले आहेत, क्रंची झालेले आहेत. चला तर मग याच्यासाठी मी फ्रेश आणि ताजं दही घेतलं होतं, ज्याच्यामध्ये मी साखर टाकून घेतली होती. दही गोड आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दुसरे शेजवान चटणी वगैरे सोबत पण खाऊ शकता. जर लहान लेकरांना गोड जास्त आवडतं ना, त्याच्यामुळे तुम्ही हे दही पण करू शकता. सॉस वगैरे पण खाऊ शकता याच्यासोबत. मी 1 वाटी दही घेतलं आहे साखर टाकून आणि थोडीशी शेव घेते मी. तुम्ही बघू शकता घेतलेली आहे मी थोडीशी शेव. एकदम डिलिशियस, एक नंबर. आणण्याचा स्मेल पण एवढा छान येतो ना, तुम्ही नक्की ट्राय करा घरी. तुम्हाला नक्की आवडेल, 100% गॅरंटी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. थोडंसं करायचं कष्ट आहे, पण बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं घरचं हेल्दी खातो ना आपण, तेच खूप छान आहे आपल्यासाठी. मी तुम्हाला तुम्हाला एकदा फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता एकदम आतून पण एकदम छान भाजलं आहे आणि बाहेरून पण तुम्ही बघू शकता क्रंची किती झालेला आहे. एकदम गरम आहे, तुम्ही बघू शकता. वाव, काय डिलिशियस दिसते. त्याच्यासोबत गोड दही, आहा, खूप छान लागते. शेवमध्ये डीप करायचं म्हणजे असं तोंडामध्ये एकदम कुरुम कुरुम लागते, एकदम छान लागते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा, मी तुमच्यासाठी दुसरं पण बनवलेलं आहे. याच्यामध्ये गोड सॉस वगैरे टाकलेलं आहे, दही, गोड सॉस आणि शेव वगैरे टाकून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर असं पण बनवून खाऊ शकता. थँक्यू. सबस्क्राईब माय चॅनल.